बघूयात आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। देशमुख प्रकरणी उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीची धस फेर मागणी करणार आहेत। तसंच बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत ते चर्चा करणार आहेत। कराडच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी धस यांनी केली आहे। तसंच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सुद्धा कराडच्या मर्जीतल्या 26 पोलिसांची नावं दिली होती। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 7 वाजता आहेत। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। प्रभाग रचना आणि लोकसंख्येतील 10% वाढ गृहीत धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावरनं 57 वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत। त्यावर सुप्रीम कोर्टात एकत्रितपणे आज सुनावणी होणार आहे। त्यामुळेच मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड सोबतच राज्यातील तब्बल 29 महापालिकांच्या निवडणुका ज्या रखडलेल्या आहेत, या महापालिकांचा गाडा प्रशासकांमार्फत सध्या चालवला जातोय। या प्रकरणी कोर्ट निकाल देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी अंतरवालीत 2 दिवस थांबणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संपूर्ण देशमुख कुटुंब आजपासून जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार असून उपोषणाला बसणार असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली। सामूहिक उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडावं। उपोषणामुळे शरीराची चाळण होते, माझं शरीर खराब झालंय, तुम्ही होऊ देऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी समर्थकांना केलं। आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही उपोषण सोडणार नाही, अशी भावना मराठा आंदोलकांनी व्यक्त केली। शिवसेनेचे घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांनी अंतरवाली सराटीतल्या उपोषणस्थळी जाऊन जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली। जरांगेंची वैद्यकीय तपासणी झाली असून जरांगेंच्या शरीरातल्या साखरेचं प्रमाण कमी झालंय, तसंच रक्तदाब आणि ऑक्सिजन लेवल कमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। अंतरवालीमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबतच 150 समर्थक गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। यापैकी 2 आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जालन्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली। सर्वपक्षीय नेत्यांकडून जरांगेंच्या भेटीगाठी सुरू आहेत। असं असताना मनोज जरांगेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली। मोदी आणि अमित शहांनी इतकं पाप केलंय की 7 जन्म काय 100 जन्मातही स्वर्गात नाही जाऊ शकत, असं मोठं विधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केलं। तर गंगेत स्नान करून गरिबी दूर होत नाही, असा खोचक टोला लगावला। ठाकरे पक्षाच्या महिला उपनेत्या आणि 4 वेळा राहिलेल्या नगरसेविका आशा राजुल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला। ठाण्यातल्या आनंद दिघे शक्तीस्थळी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। ओमराजे निंबाळकरांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करणारी पोस्ट केली होती। यातून उद्धव ठाकरेंचा फोटो वगळण्यात आला होता। ओमराजे निंबाळकर शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली। दरम्यान निंबाळकरांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो लावून पुन्हा पोस्ट केली।